आणि केंद्र सरकार 6,000 असे एकूण 12,000 बातमी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात 8 लाख महिलांनी बातमी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात 8 लाख महिलांनी लाडकी बहीण आणि नमो शेतकरी योजनांचा लाभ घेतल्याचं समोर आलंय। त्यामुळेच आता या महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत फक्त 6,000 मिळण्याची शक्यता आहे। नमो शेतकरी योजनेअंतर्गत राज्य सरकार 6,000 आणि केंद्र सरकार 6,000 असे एकूण 12,000 देतात। मात्र लाडकी बहीण योजनेच्या नियमानुसार महिलांना शासकीय योजनांतून वर्षाकाठी 18,000 रुपयांपेक्षा अधिक पैसा दिला जाणार नाहीये। त्यामुळेच आता लाडकी बहीण योजनेच्या नियमात बदल केले जाणार असल्याची माहिती आहे। बातमी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात 8 लाख महिलांनी लाडकी बहीण आणि नमो शेतकरी योजनांचा लाभ घेतल्याचं समोर आलंय। त्यामुळेच आता या महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत फक्त 6,000 मिळण्याची शक्यता आहे। नमो शेतकरी योजनेअंतर्गत राज्य सरकार 6,000 आणि लाडक्या बहिणींनो लक्ष देऊन बघा, कारण लाडक्या बहिणींना आता 1,500 ऐवजी यानंतर बातमी अतिशय मोठी आणि लाडक्या बहिणींनो लक्ष देऊन बघा, कारण लाडक्या बहिणींना आता 1,500 ऐवजी 500 रुपयेच मिळण्याची शक्यता आहे। बरं, ज्या बहिणी पीएम किसान सन्मान निधी किंवा नमो शेतकरी सन्मान निधीचा लाभ घेत आहेत त्यांना यापुढे 500 रुपये दिले जाणार आहेत। पीएम किसान सन्मान निधी योजनेतून 6,000 रुपये तर राज्याच्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेतून 6,000 रुपये असे एकूण 12,000 रुपये मिळतात। तेव्हा अशा लाभार्थ्यांना यापुढे 500 रुपयेच दिला जाणार आहे। तर लाडक्या बहिणींच्या वार्षिक उत्पन्नाची देखील पडताळणी केली जाणार असल्याचं कळत आहे। एकंदरीत लाडक्या बहिणींना आता केवळ 500 रुपये मिळणार असल्याचं बघायला मिळतंय। त्यामुळे आता लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी म्हणावी लागणार आहे। यानंतर बातमी अतिशय मोठी आणि लाडक्या बहिणींनो